तर मित्रांनो, आज 7 जून. आज महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे. सुरुवात करूयात कोकण विभागापासून. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दापोली, रायगड, त्याचबरोबर अलिबाग, मुंबई, त्याचबरोबर पालघर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे. इकडे पुण्यामध्ये पाहायचं झालं तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर साताऱ्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर सांगली, सोलापूर, अकलूज या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर कोल्हापूरला सुद्धा चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. यानंतर इकडे मराठवाड्यामध्ये आपण पाहूयात छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी या भागामध्ये, धाराशिवच्या काही भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलका, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, तर काही ठिकाणी आपल्याला ऊन पडलेलं सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, इकडे पाहू शकता विदर्भामध्ये पाहायचं झालं तर अमरावती, अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये आपल्याला उघडीप पाहायला मिळणार आहे. आज या ठिकाणी संध्याकाळी पावसाचं वातावरण तयार होईल आणि त्यानंतर उद्यापासून तुरळक ठिकाणी या ठिकाणी पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर जळगावमध्ये सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि नाशिक, धुळे, नंदुरबार, मालेगाव या भागामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे. पण हा पाऊस जोरदार स्वरूपाचा असू शकतो. तर मित्रांनो, हा होता दिनांक 7 जून 2025 वार शनिवारचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज. तर मित्रांनो, आज 7 जून आहे. आतापर्यंत आपल्याला पावसाची उघडीप पाहायला मिळाली होती. पण आजपासून म्हणजेच 7 जून पासून 8 जून, 9 जून, 10 जून असा पावसाचा जोर वाढत जाणार आहे. पावसाचा जोर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढलेला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद.